आईचं दूध प्रोडक्शन जे वाढवण्याचं आपण जेव्हा म्हणतो किंवा आईच्या दुधाचं प्रमाण वाढवण्याचं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा ॲक्चुअली बेबी जेव्हा मदर्सच्या ब्रेस्टवर सकिंग करायला लागतं, तेव्हा तो पहिला रिफ्लेक्स असतो, जो ब्रेनला जातो आणि जो प्रोडक्शनसाठी तुम्हाला नेसेसरी जे हार्मोन आहे, दॅट इज अ प्रोलॅक्टिन, त्या हार्मोनचं रिलीज करायला सुरुवात करतो. सो जेव्हा बेबीचं सकिंग इज द फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट. दॅट मीन्स बेबीने पहिले सकिंग करणं जास्ती चांगलं आहे. जे 50% किंवा यू कॅन से 100% ट्रीटमेंट इज स्टार्टेड फ्रॉम दॅट की बेबीचं सकिंग. सो जर असं होत असेल की बेबीचं सकिंगला प्रॉब्लेम असेल, तर आपल्याला त्याप्रमाणे मदरला गाईड करता येतं. आपण बेबीचं पकड आणि त्याचं सकिंग लॅच म्हणतो आम्ही ज्याला, जी एरिओलाच्या बाजूला असते. मदर्सच्या म्हणजे निपलचा बेस नाही, तर त्याच्या बॅक साईडला एक एरिओला नावाचा पोर्शन असतो, ब्लॅक पोर्शन. सो त्याला बेबीने कॅच करून तिथून बेबीने सकिंग करणं गरजेचं असतं. सो बेबी जेव्हा असे करतील तेव्हा आपोआपच आईचं दूध वाढायला लागतं, प्रमाण वाढायला लागतं. कारण आईचं दूध वाढण्यासाठी जे हार्मोन लागतं ते या सकिंगने जनरेट होत असतं. सो बेबीचं सकिंग इज इम्पॉर्टंट. देन मदर्सचं खाण्यापिण्यातून आपण असं म्हणू शकतो. खाण्यातून जे काही गोष्टी आहेत त्या देऊन मदरचं प्रोडक्शन पण वाढवता येतं. दुसरी गोष्ट असते मेडिसिनल प्रॉपर्टीज. काही ड्रग्ज असे आहेत की जे आईचं दूध वाढवण्यासाठी म्हणजे स्तन्यजनन म्हणू शकतो आपण, की जे दूध वाढवण्यासाठी आईचे मदत करतात. सो तेही मदरला ॲज अ लाईन ऑफ ट्रीटमेंट ज्या मदर्सला कमी असेल त्यांना आपण स्टार्ट करतो. देन जेवणातून म्हणजे आपल्या आहारातून काय काय जाऊ शकतं की ज्याच्यामुळे आपल्याला दुधाचं प्रोडक्शन वाढतं. तर पहिलं आहे की दूध. दूध हे दुधाला वाढवतं. म्हणजे आईच्या जेवणामध्ये दुधाचं प्रमाण चांगलं असलं पाहिजे. दुसरी गोष्ट आईने ओट्स आहे, चिकन सूप आहे, मेथीचे सीड्स आहेत, म्हणजे फेनुग्रीक सीड्स ज्यांना म्हणतो आपण, जे सोक करून आपण वापरू शकतो किंवा त्याचे काही काही जण लाडू करून त्याचे ते जेवणामध्ये घेतात. हळीव आहे. अ, हळद इटसेल्फ हळद एक आहे कंटेंट की जो वाढवतो आपला. शिवाय लसूण आहे. हे सगळे कंटेंट जेवणामध्ये ठेवले की त्याप्रमाणे दूध वाढवायला आईला हे हेल्प करतात. ओके. आणि बेसिकली हा सप्लाय जो ठरतो आईचा, तो कमी किंवा जास्त हा बेबी स्वतः ठरवतो. म्हणजे बेबीला बेबीला फीडिंग दिल्यानंतर ते बेबी किती वेळ करतंय आणि त्याच्यानंतर बेबी शांत आहे का? व्यवस्थित झोपत आहे का? दिवसभर त्याची चिडचिड किंवा रडरड जास्त नाही ना? या सगळ्यावर आपल्याला ठरवता येतं की आईचा सप्लाय कसा आहे, चांगला आहे की आणि बेबीचं वेट गेन किती होतंय. त्याच्याप्रमाणे आपल्याला मदरचा सप्लाय ठरवावा लागतो. प्रेग्नन्सीमध्ये आईला काळजी घ्यायची असते ब्रेस्टची. सो दूध वाढवण्यासाठी आपण प्रेग्नन्सीमध्ये काही गोळ्या जर दिल्या किंवा काही औषधं दिली, तर ॲक्चुअली त्या गोष्टी मदर्सच्या युटेरसला कॉन्ट्रॅक्ट करायचा म्हणजे अर्ली डिलिव्हरी होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे आपण शक्यतो दुधासाठी म्हणजे दूध वाढावं नंतर म्हणून आधी प्रेग्नन्सीमध्ये काहीच करत नाही. करण्याची तशी गरज नसते ॲक्चुअली. कारण जेव्हा प्रेग्नन्सी आपली प्रोग्रेस होते, तेव्हा डे बाय डे प्रेग्नन्सीचे काही हार्मोन्स असतात, जे आपल्याला ब्रेस्ट साइज वाढवतात. सो त्याच्यामुळे आपल्याला स्पेशली वेगळं काही ट्रीटमेंट तिथे करायची गरज नसते. म्हणजे ब्रेस्ट सेल्स आतमध्ये ऑलरेडी वाढत असल्यामुळे पुढे जाऊन प्रोडक्शनसाठी ते हेल्प करत असतात. धिस इज बाय नेचर ने दिलेलं आपल्याला गिफ्ट म्हणू शकतो आपण. सो त्यावेळी जर दुसरी केअर घ्यायची म्हटली तर निपलचा क्लीननेस. म्हणजे जेव्हा काही-काही मदरच्या निपल्स नॉर्मल नसतात. म्हणजे बाहेर आलेल्या नसतात. तर थोड्याशा आतमध्ये इन्व्हर्टेड निपल्स आम्ही ज्यांना म्हणतो. सो त्या थोड्याशा आतमध्ये गेलेल्या असतात. सो जर तसं असेल, की आईच्या निपल्स थोड्याशा आत गेलेल्या असतील, तर त्याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी वापरून त्या निपल्स बाहेर काढता येतील. म्हणजे बाहेर प्रोट्रूड होतील. ज्याच्यामुळे पुढे जाऊन म्हणजे ब्रेस्ट धरायला बेबीला किंवा लॅच करायला बेबीला प्रॉब्लेम येणार नाही. लॅच म्हणजे सील करायला, माउथ सील करून बेबीला सकिंग करायला किंवा ब्रेस्ट फीडिंग करायला प्रॉब्लेम येणार नाही. सो त्याच्यासाठी ती केअर घ्यावी लागते, की आपल्याला त्या निपल्स थोड्या बाहेर काढता येतील याचा ट्राय प्रेग्नन्सीमध्ये आपण करतो. दुसरी गोष्ट अशी असते, की प्रेग्नन्सी म्हणजे निपलची केअर. बेसिकली ब्रेस्ट आणि निपलची केअर जर म्हटलं तर क्लीननेस जो डेलीचा बाथ होतो आपला, त्याच्यामध्ये क्लीननेस मदर्सचा ब्रेस्ट केअरमध्ये होऊन जातो. सो वेगळं त्याच्यासाठी स्पेशली काही करण्याची गरज नसते. पण जर असं झालं, की काही-काही मदर्सना प्रेग्नन्सी हार्मोन्समुळे थोडंसं तिथे ड्रायनेस येतो. एरिओला रिजनला म्हणजे ब्लॅक पोर्शनला, निपल्सला ड्रायनेस येतो. तर त्या ठिकाणी आपण मदर्सला ॲडवाईस करतो, की कोकोनट ऑइल थोडंसं ॲप्लाय करून मसाज करायचा नाही. फक्त ॲप्लाय करून तिथे तसंच त्याला ॲब्सॉर्ब होऊन द्यायचं. सो दॅट त्याच्याने त्यांचा ड्रायनेस निघून जाईल. सो एवढी केअर सफिशियंट आहे आणि ज्यांना ड्रायनेस खूप येतो, त्यांनी तिथे लो पीएचचा सोप किंवा लो पीएचचे फेस वॉश ज्यांना आपण म्हणतो,
त्या लो पीएचचे फेस वॉश ज्याने तिथला ऑइलीनेस जाणार नाही. अशा प्रकारचे क्लीनरी एजंट्स असतात, जसे जसे फेस वॉश असेल तो वापरून आपण तिथला क्लीन एरिया ठेवू शकतो. सो तेवढी काळजी घेणं फक्त प्रेग्नन्सीमध्ये रिक्वायर्ड असतं. कधी-कधी मदर्सला थोडासा डिस्चार्ज होतो त्याच्यामुळे. मिल्क सिक्रेट होतं प्रेग्नन्सीमध्येच. सो त्याच्यासाठी फक्त ते पुसून काढणं, प्लेन आपल्या रेग्युलरच्या रुमालाने पुसून काढणं कॉटनने, तेवढी गरज फक्त पडते. अदरवाईज वेगळं काहीही करायची त्याला गरज नसते. ते आपोआप कधी-कधी सिक्रेट होतं, कधी-कधी ते थांबून जातं. सो त्याला वेगळी काही काळजी घ्यायची गरज पडणार नाही. सो फक्त रेग्युलरचा बाथ इज नेसेसरी, आणि जर इन्व्हर्टेड निपल असतील किंवा अॅनाटॉमिकल काही डिफेक्ट असतील, तर त्याच्यासाठी तुम्ही लॅक्टेशन कन्सल्टंटला भेटून एकदा ते एक्झामिन करून घ्या. सो दॅट प्रेग्नन्सीमध्ये त्यांना काही चेंजेस, म्हणजे त्यांना काही तिथे ट्रीटमेंट सजेस्ट करावीशी वाटली, तर ते क्लिनिकल जजमेंटवर म्हणजे एक्झामिनेशनवरच आपल्याला ती सजेस्ट करावी लागते.